ऐका ना, मुलाच्या शाळेमधून फोन आला होता हो, आणि त्यांची जर फी नाही भरली ना तर त्यांचं नाव काढून टाकलं जाईल. आणि आता कसं हो? थांब, मी काहीतरी करतो. अरे, आता कोण आला असं? बहुतेक लहान भाऊ आला असन, तो यायचा म्हणत होता. आता तर आपलाच दोघांचा आपल्याला खर्च धका नाही, घरात राशन नाही, किराणा सामान नाही, आणि आता तर तुमचा लहान भाऊ पण आलाय हो. आता कसं करायचं? तू चिंता नको करू, वरला सगळं बघून घेईन. तू फक्त राहुलला नको सांगू. ठीक आहे. राहुल, कसा आहेस तू? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? माझं सोडा हो, तुम्ही कसे आहेत भैया? मला काय झालं? मी तर चांगला आहे. भैया, तुम्हाला तर खोटं बोलता येत नाही. मला तर सगळं सांगितलं तुमच्या मित्रानं, तुमचा बिझनेस लॉस मध्ये गेला म्हणून, आणि तुमच्याकडे लाखानं कर्ज झालंय. हा राहुल, सध्या लय माझी परिस्थिती चालू आहे. जाऊ दे, हे सगळं सोडून दे. पण तुझं गावाला दुकान कसं चालू आहे रे? माझं तर सगळं चांगलं चालू आहे, तुम्हीच मला बोलत नाही. भैया, हे पैसे आणि चेक. राहुल, हे काय करला तू? मला नको पैसे. अरे भैया, हे सगळं तुमचंच आहे. माझा मोठा भाऊ परिस्थितीमध्ये मी कसं खुश राहू, असं कधी होईन का? प्लीज नाही नका म्हणू भैया. राहुल, तू आता लय मोठा झाला, पण तुला तर माहिती आहे, तुझा मोठा भाऊ आणि वडील आपली परिस्थिती कधीच सांगू शकत नाही. आणि खरंच तू लहान असताना आपल्या भावाची परिस्थिती समजून घेतो. खरंच तुला मानावं लागेल. भाई में अक्सर ये